सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। पंढरीनाथ भगवान की जय। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभो सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णो शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविरध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गणेशप्रिया योगिराजा सुमरता महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्र नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परम पूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वर्धिष्णू शिष्यवत्सल सद्गुरुनाथ परम पूज्य विष्णु महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता या देवालयाच्या अधिष्ठात्री देवता पांडुरंग रुक्मिणी आदरणीय गुणेश दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्ष श्री विभूताई व त्याचप्रमाणे माझे वडील माझे पूर्णवादी शिक्षक तीर्थरूप कैलासवासी अण्णा व त्याचप्रमाणे माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका बाबरेकर गुरुजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या आजच्या अभ्यासास सुरुवात करत आहे। ग्रंथ श्री हरी विजय अध्याय 33 श्री गणेशाय नमः। हृदय डोलणारा सुंदर मन बुद्धी चित्त अहंकार चारी चरण अक्षय परिकर दृढ जडले सर्वदा धर्मार्थ काम मोक्ष गंभीर हे चित्सहू कडे लाविले दोर त्यावरी भाव वैसकार अतिमवाळ बरे सदा त्यावरी प्रेमाची गादी सुगड पाठीशी धैर्याची केले लोड वरी आनंद तांदवा खंड प्रकाशमय लाविला ऐसे ढोलियावरी समृद्ध अखंड वैसवी श्री गुरुनाथ जो अवयवरहित अमृतमूर्त श्री देवदत्त दयाळू ब्रह्मानंद मुरुनी समूळ ते ओतले गुरुरूप निकळ जे षडविकार रहित निर्मळ अचळ अमळ अढळ जे। आपण मागच्या अध्यायामध्ये बघितलं की सांबाचा विवाह झाला तत्पूर्वी नारदाच्या अंतःकरणातही हा भाव निर्माण झाला की आता ब्रह्मचर्य सोडून आपण सुद्धा ग्रस्त व्हावं आणि मग कशा प्रकारे नारदाची नारदी झाली आणि पुढे 60 पुत्र दिला झाले। यानंतर मग सांबाला जेव्हा दुर्योधनाने कैद केलं त्यावेळेस स्वतः बलराम तिथे गेले आणि मग दुर्योधनाचं आणि बलरामाचं जे काही संभाषण झालं त्यामध्ये दुर्योधनानं माघार घेतली आणि यांचा विवाह लावून दिला आणि त्यानंतर मग भगवान श्रीकृष्णांच्या साह्याने सुभद्रा हरण कशा प्रकारचं झालं इथपर्यंत आपण बघितलं। आणि मग आता एकदा इंद्रप्रस्थामध्ये असताना सर्वजण धर्मराज हे बसलेले असताना हळूच पुन्हा एकदा त्यांच्या कानावरती एक सुस्वर ध्वनी आला नारायण नारायण। आणि मग धर्मराजांनी नारदांचं आदरानं स्वागत केलं त्यांची पाद्यपूजा केली आणि त्यांचे शेजारी धर्मराज उभे राहिले नारदांचे शेजारी आणि विचारलं काय आज्ञा आहे माझ्यासाठी। तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही आत्ता यमलोकी जाऊन आलो त्या यमलोकामध्ये आपले वडील यांना अत्यंत मान आहे सन्मान आहे पण ते मला असं वदले की इथं अनेक आत्म्यांचा त्यांच्या पूर्वगतीमुळे जे काही त्यांचे हाल होतात म्हणजे कुंडीपाक ज्याला आपण नरकयातना म्हणतो ते बघून माझं मन विदीर्ण होतं आणि म्हणून की काय कुठल्याही गोष्टीमध्ये माझं मन रमत नाही। तर माझी अशी इच्छा आहे की माझे पुत्र आहेत जे शूरवीर आहेत त्यांना एकदा राजसूय यज्ञ करायचा आपण सांगतो आणि जेणेकरून मला उत्तम गती मिळवून मी पुढे इंद्रलोकामध्ये जाईल अशा प्रकारचं नारदांनी युधिष्ठिरांना सांगितलं। आणि मग त्यानंतर युधिष्ठिरांनी आपल्या भावांशी या बाबतीत चर्चा केली आणि युधिष्ठिर आपल्या बंधूंना असं बदले की जो पित्याची न आज्ञा मानी
तो एक शतमूर्ख. वडिलांची आज्ञा मानायला पाहिजे. त्याचप्रमाणे गुरुची असलेली आज्ञा ही सुद्धा आपण मानायला पाहिजे. त्याचप्रमाणे साधू संतांची आणि ब्राह्मणांची सुद्धा आपण आज्ञा मानायलाच पाहिजे. आणि कशा प्रकारचं काय फळ आहे तेही त्यांनी तिथे सांगितलेलं आहे की कोणाची अवज्ञा शक्यतो आपल्यातून होऊ नये. आणि म्हणून आपल्या पित्याने जी आज्ञा आपल्याला केली आहे ती आपण आता पुढं पाळूया. पण आता राजसूय यज्ञ करणं काही साधी गोष्ट नाही आहे. तर याच्यासाठी आपला जगन्नाथ, आपला द्वारकेचा असलेला द्वारकाधीश, द्वारकानाथ हा आपल्या पाठीशी आहे. आणि म्हणून की काय, त्याच वेळेस युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना एक पत्र लिहिलं. आता बघा तुम्ही, एक पत्र युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना लिहिलं. आणि त्याच वेळेस इकडे जरासंधांच्या घरागृहामध्ये जे 22,000 नृप जे राजे होते ते सुद्धा जरासंधाच्या जाचाला कंटाळलेले असल्या कारणाने त्यांनी सुद्धा एक खलिता भगवान श्रीकृष्णांकडे पाठवलं. एक पत्र त्यांनी सुद्धा पाठवलं की आम्हाला जे अनंत प्रकारच्या अनापेक्षा आमच्या होतात आहे, तुम्ही लवकर यावं आणि जरासंधाचा वध करावा. कारण ते सामर्थ्य फक्त आपल्यातच आहे. 17 वेळेस जरासंधाने स्वारी करून सुद्धा जरासंधाला आपण सोडून दिलं, अपमानित करून सोडून दिलं. त्यामुळे या पृथ्वी तलावरती हे सामर्थ्य फक्त आपल्यामध्येच आहे. आणि अशा प्रकारचं हे दोन्ही पत्र भगवान श्रीकृष्णांना एकत्रितरित्या मिळाले. आणि त्यानंतर मग आता यांनी इकडं आखणी केली. कारण आता राजसूय यज्ञ आहे, हा एकट्याच्याने काही होणार नाहीये. मग अशा वेळेस काय करायचं, काही राजांना जाऊन विनंती करायची, त्यांचं मांडलिकत्व त्यांना पत्करायला लावायचं आणि जे ऐकत नाही बळजबरीनं युद्ध करून त्यांच्या राज्याची संपत्ती लुटून आणायची. आणि मग त्याकरता धर्मराजाने चहू दिशेला आपले बंधू पाठवायला सुरुवात केली. अर्जुनाला उत्तर दिशेला पाठवलं, पूर्वेला भीमाला पाठवलं, दक्षिणेला सहदेवाला पाठवलं, तर पश्चिमेला नकुळाला पाठवलं. चारी दिशेला 4 जणांना पाठवलं. आणि त्याचबरोबर एक विशेष आशयाचं पत्र पुन्हा एकदा नकुलाकडे दिलं. आणि हा नकुल जेव्हा द्वारकेच्या भोवती जेव्हा तो थांबला होता द्वारकेत जाण्यासाठी, तेव्हा तिथनं त्यानं भगवान श्रीकृष्णांना एक पत्र जे आता युधिष्ठिरानं लिहिलेलं होतं दूत त्यानं आतमध्ये पाठवला. आणि त्या दूताहाती ते पत्र भगवान श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित केलं. आणि जसं भगवान श्रीकृष्णांनी ते पत्र वाचलं, भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि त्याचप्रकारे हे सर्वजण त्या नकुलाला आणण्यासाठी हे गेले. तिथं त्याचं स्वागत केलं, त्याला द्वारकेमध्ये आणलं, 4 दिवस त्याला ठेवून घेतलं, सर्वांची चौकशी केली, विशेष करून माता कुंतीच आणि भीष्माचार्यांचं काय चालू आहे या बाबतीत चौकशी केली. आपल्याला माहिती आहे, आपण जेव्हा पूर्ण महाभारताचा अभ्यास करतो तेव्हा हे भगवान श्रीकृष्णाचे 2 अत्यंत जवळचे असलेले भक्त, एक म्हणजे माता कुंती आणि दुसरे म्हणजे भीष्म पितामह. आणि मग त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्याला सांगितलं की तुम्ही जा आणि युद्धाच्या आपल्या यज्ञाच्या तयारीला आपण लागा. आणि मग त्यानंतर स्वतः भगवान श्रीकृष्ण हे काही दिवसांनी इंद्रप्रस्थ येथे आले. आणि मग त्यांनी याला आज्ञा केली. कोणती आज्ञा केली, की आता इतके दिवस तुम्ही अनेक राजांना पकडून आणलंय, पण एकच आपल्याला सध्या बदत नाहीये, तो म्हणजे जरासंध. आणि मग काय झालं, भगवान श्रीकृष्ण, अर्जुन आणि भीम यांनी तिघांनी मिळून जरासंधाचा समाचार घेण्यास त्यांनी ठरवलं. तिघांनी ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि हे 3 जण निघाले. आणि त्यानंतर एके वेळेस हा जरासंध हा याचं नित्य हा काकबली देत आणि त्यानंतर हा भोजनास बसत. याची नित्याची ती सवय होती. आणि नेमकी त्याच्या काकबलीच्या वेळेस हे 3 ब्राह्मण तिथं जाऊन उभे राहिले. तिघांनी काहीच वार्ता केली नाही. यानं त्यांना विचारलं, आपल्याला भोजन करण्यास उत्सुक आहात का?
आपल्याला कुठल्या प्रकारचं भोजन हवं आहे. त्याच वेळेस भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आम्हाला इच्छा भोजन दे म्हणे. नाही, कोणतं इच्छा भोजन पाहिजे म्हणे तुम्हाला? म्हणे तू आमच्या तिघांपैकी एकाशी युद्ध करा. जरासंध सुद्धा असला, ठीक आहे म्हणे, मी तुमच्याशी युद्ध करायला मी तयार आहे म्हणे, पण तुम्ही तुमचं निज रूप मला दाखवा. खरं तुमचं काय रूप आहे ते तुम्ही मला दाखवा. आणि मग या तिघांनी मिळून जेव्हा स्वतःचं रूप त्यांना दाखवलं तेव्हा मग जरासंधाने सांगितलं की हा कृष्ण हा गोकुळाचा चोर आहे म्हणे, मी याच्याशी युद्ध करणार नाही. हा अर्जुन आहे म्हणे, हा ठीक आहे म्हणे, माझ्यापेक्षा खूप लहान वाटतोय म्हणे, पण हा भीम तुमच्यात हा भीम जरा मला बरा वाटतोय. आणि असं म्हणून मग त्यांनी सर्वांनी मिळून त्या एक नगराच्या बाहेर गेले. तिथे एक रिंगण तयार केलं आणि त्या रिंगणामध्ये या दोघांचं गदायुद्ध, मुष्टियुद्ध अशा प्रकारचं मल्लयुद्ध यांचं सुरू झालं. दोघांमध्ये सुद्धा 9,000 हत्तींचं बळ या दोघांमध्ये सुद्धा होतं. झालं, युद्धाला सुरुवात झाली. सर्वप्रथम गदायुद्ध झालं. गदायुद्धानंतर मग यांच्यामध्ये मुष्टियुद्ध झालं. खांद्याला खांदा, छातीला छाती भिडली आणि म्हणता म्हणता एक नाही, दोन नाही, चांगले 9 दिवस 9 रात्रीपर्यंत हे दोघ जण लढत होते. त्यानंतर मग हळूच भगवान श्रीकृष्णांनी एक हातामध्ये गवताची काडी घेतली आणि ती अशी मधोमध तोडली आणि टाकून दिली अशी. मग भीमाने तेच केलं. जरासंधाला खाली पाडलं, एका पायावरती पाय दिला, दुसरा पाय असा खांद्यावरती घेतला आणि जोरात झटका मारत तो पुढे निघून गेला. आणि मग भीम हा पुढे येऊन श्रीकृष्णाने नमस्कार करतो न करतो तोच पुन्हा ते धड एकत्र आले. ठीक आहे, पुन्हा एकदा याचं चालू झालं. असं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा झालं. मग शेवटी भगवान श्रीकृष्णांनी पुन्हा काडी घेतली, मधोमध चिरली आणि दोन्ही विरुद्ध दिशेमध्ये टाकून दिली. झालं. भीमाने त्यानंतर असंच केलं आणि त्यानंतर मग तो पूर्णपणे तिथे गतप्राण झाला. आणि मग यानंतर त्या जरासंधाचा जो पुत्र होता त्याचं नाव होतं सहदेव. या सहदेवाला पुढे तिथं गादीवरती बसवण्यात आलं. त्याचा पुढे तिथे राज्याभिषेक केला आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्यांचे द्वारकेला चालले गेले. आणि हे सर्व पुन्हा एकदा इंद्रप्रस्थ इथे आले. आणि इंद्रप्रस्थ आल्यानंतर यांची आता तयारी सुरू झाली की कशा प्रकारची आपल्याला आता पुढे नियोजन करायचंय हे यांचं इथे सुरू झालं. आणि मग झालं, युधिष्ठिर यादी करण्यासाठी बसले. आपल्याला माहिती आपल्या घरी कुठल्याही प्रकारचं एखादं शुभमंगल असलं की आपण सर्वात पहिले नातेवाईकांची यादी करतो. मग आता यांनी यादी करायला सुरुवात केली. सगळ्यात पहिले भगवान श्रीकृष्णांचं नाव, त्यानंतर मग आता यांनी कसं केलंय की नंतर सप्तपुर्यांमध्ये जे तीर्थ आहेत आपल्याकडे त्या तीर्थातले प्रत्येक असलेले ब्रह्मवृंद, वेदांती यांची त्यांनी यादी तयार केली. 96 कुळीचे भूपाळ, आप्त सोयरे, द्रुपदादी सकळ अशा प्रकारचे जे होते या सर्वांची त्यांनी यादी तयार केली. मग त्यामध्ये द्रोणाचार्य, कृपाचार्य, धृतराष्ट्र, भीष्म पितामह, दुर्योधन या सर्वांची त्यांनी यादी करायला सुरुवात केली. आणि म्हणता 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 सर्वांना पत्रिका पाठवण्यात आल्या. आणि विशेष करून भगवान श्रीकृष्णांना त्यासोबत एक खलिदा देण्यात आला की आपणच आमचे पालनहार असल्या कारणाने आपण थोडस लवकर यावं, अगत्य येण्याची करावी. आणि कसे येण्याचे करावे? सहकुटुंब, सहपरिवार. आता आपल्याला माहिती भगवान श्रीकृष्णांना किती राण्या होत्या? 16 सहस्त्र 108. प्रत्येकीला 10 पुत्र होते, 9 पुत्र आणि 1 कन्या. अशा प्रकारचे एकूण 10 पुत्र होते. तर सर्व मुख्य कामिनी आणि त्यानंतर 1,60,000 त्यांचे कुमार. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांच्या त्यांचे असलेले नातवंड आणि 14 सहस्त्र त्यांच्याकडे असलेल्या या 14 सहस्त्र हत्तींवरून भगवान श्रीकृष्णांनी अलंकार नेले.
इतकं धन भगवान श्रीकृष्णांकडे होतं. कारण आपल्याला माहिती भगवान श्रीकृष्णांकडे सीमंतक नावाचं मणी होतं. दररोज 8 भार सोनं तो प्रसवत होता. म्हणून 14 सहस्त्र हत्तींवरनं ते सोनं तिथे घेऊन गेले. झालं भगवान श्रीकृष्णांचं नंतर यांनी स्वागत केलं. प्रत्येकांची राहण्याची व्यवस्था यांनी केली. आणि यानंतर साक्षात ब्रह्मदेवांना यज्ञासाठी यांनी आमंत्रण दिलं. सर्व देवदेवतांना सुद्धा आमंत्रण देण्यात आले. आणि मुख्य जे होते यामध्ये ऋत्विजय यांनी केलं. त्यामध्ये 14 जण मुख्य होते. एक होता नारद, दुसरे होते व्यास, त्यानंतर तिसरे होते वसिष्ठ आणि चौथे होते याज्ञवल्क्य ऋषी. झालं. आता यज्ञाला सुरुवात झाली. 1 संवत्सर पर्यंत, 1 वर्षापर्यंत हा यांचा यज्ञ सुरू झाला. आणि काय, दररोज नित्य सर्वांना भोजन. ज्यासाठी आपल्याकडे एक असं म्हणतात की आपल्याकडे जर कुठं सत्याचा एखादा कार्यक्रम असला तर चूल बंद घरची, म्हणजे सर्वांनी तिथं जेवण्यासाठी जायचं, प्रसादासाठी जायचं, अशा प्रकारचा हा यज्ञ होता. आणि या यज्ञामध्ये अनेक प्रकारांनी अनेक जणांनी कामं वाटून घेतले होते. आमच्या भीमाकडे सर्वांना आग्रह करण्याचं काम होतं. आणि आता ब्राह्मणांच्या पंक्तीत जेव्हा भीम गेला तेव्हा तो भीम का सांगायचा, लक्षात ठेवा, यज्ञाचं अन्न आहे, कोणीही अन्न खाली टाकू नये अथवा पत्रावळीमध्ये उष्ट टाकू नये. त्यामुळे ते ब्राह्मण सुद्धा बिचारे आता भीमाकडे बघून ते सुद्धा आता थोडस घाबरतच ते आता भोजन करायला लागले. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी भीमाचा हा भाव ओळखला. आणि मग भीमाला जवळ बोलवलं. मी तुला आता एक काम सांगतो म्हणे, तेवढं काम तू कर. म्हणे कोणतं काम? तू गंधमादन पर्वतावरती जा म्हणे. आणि तिथे गंधमादन नावाचे ऋषी आहेत, तू त्यांना आमंत्रण दे. ठीक आहे, चालले. भीमाला इथे एक सुंदर शब्द वापरण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे वृकोदर. वृक म्हणजे लांडगा. आणि त्याच्याप्रमाणे ज्याचा जठराग्नी अत्यंत तीव्र आहे, म्हणजे नुसत्या वासन सुद्धा आपल्याला म्हणजे अन्नाच्या वासन सुद्धा ज्याची भूक अत्यंत जागृत होते, ज्याचा जठराग्नी प्रदीप्त होतो, असा तो वृकोदर म्हणजे तो भीम. आणि भीमाला सांगितलं की जा म्हणे गंधमादन पर्वतावर जा, तिथे गंधमादन ऋषी आहेत, तू त्यांना आपल्या यज्ञाचा आमंत्रण तू दे. झालं. भीम चालले. मध्ये एका पर्वताच्या जवळ पायथ्याशी ते गेलेले असताना तेथे एक परवा जसं काकूंनी भजन म्हटलं, एक उद्धट वानर, तिथे एक वृद्ध वयस्कर एक वानर बसलेलं होतं आणि त्याची शेपटी ही रस्त्याच्या मधोमध पडलेली होती. त्या वानराने त्याला सांगितलं की अरे म्हणे पांथस्था, माझी एवढी शेपटी आहे म्हणे, ती थोडीशी उचलून जरा बाजूला ठेवतोस का म्हणे, ही रस्त्यात आली आहे म्हणे. तू ठेव ना. नाही म्हणे मी आता वयस्कर झालोय म्हणे, त्यामुळे मला ती काय आता उचलत नाहीये म्हणे, आणि मी शिंदोय म्हणे खूप, त्यामुळे माझ्या शरीरावरचं नियंत्रण सुद्धा थोडं सुटत चाललंय म्हणे. तर मीच तुला अशी प्रार्थना करतो, तू उचलून बाजूला ठेव. ठीक आहे. भीम वाकले खाली. कुठं हलती? पक्कात लावली तरी हलना. पूर्ण सर्व अंगातलं त्यांनी बळ लावलं तरी ते हलना गेलं. आणि मग नंतर शेवटी भीम तिथे नतमस्तक झाला की हे वानर श्रेष्ठ आहे, कपिश्रेष्ठ, आपण सामान्य वानर नाहीत, आपलं खरं रूप मला दाखवावं. आणि मग त्यावेळेस हनुमंतरायांनी भीमाला तिथे दर्शन दिलं. आणि त्यानंतर मग हे भीम त्या गंधमादन पर्वतावरती गेले. गंधमादन ऋषींना यांनी बघितलं. कसे होते बरं ते ऋषी? संपूर्ण अंग त्यांचं सुवर्णाचं होतं, संपूर्ण अंगामधून त्यांच्या सुवास दरवळत होता, पण त्यांचं मुख जे होतं ते शुक्राचं म्हणजे डुकराचं त्यांचं मुख होतं. या गंधमादन ऋषींचं. मग भीमाने त्यांना विचारलं की मी काय बघतोय म्हणे, आपलं तर म्हणे ऋषीवर्य, आपलं तर संपूर्ण अंग सुवर्णाचं आहे, एक सुंदर अशा प्रकारचा सुवास दरवळतोय म्हणे, पण शुक्राचं आपलं वजन कसं झालं? तेव्हा त्या ऋषींनी असं सांगितलं की मी एकदा ब्राह्मण भोजन घातलं होतं म्हणे, त्यावेळेस मी ब्राह्मणांना
दम देऊन जेवू घालत होतो म्हणे, त्यामुळे माझं वजन असं झालं म्हणे. त्यामुळे हे बघ म्हणे, मी जर तिथं आलो तर इतर मंडळी काही जेवू शकणार नाही म्हणे. म्हणून भगवान श्रीकृष्णांना माझा नमस्कार सांगा आणि तुमचा निरोप माझ्यापर्यंत पोहोचला, पण मी माझ्या या अवस्थेमुळं मी तिथे येऊ शकत नाही, हे तुम्ही भगवान श्रीकृष्णांना सांगा. असं ते म्हटल्या भीमाला त्याची चूक कळाली. आणि मग भीम बिचारा, जो इतका वेळ छाती फुगून गंधमादन पर्वतावर गेला, तो बिचारा खाली मान घालून आला, या रासो यज्ञामध्ये आला. भगवान श्रीकृष्णाचे पाय धरले. भगवान श्रीकृष्ण त्याच्याकडे बघून एक स्मित हास्य करताय. हा, काय झालं भीमा? काही नाही म्हणे, माझी चूक माझ्या लक्षात आली म्हणे. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा पंगत बसली तेव्हा भीम बिचारा आता प्रत्येकाला सावकाश होऊया, पोटभर जेवा, पत्रवळीत कृपया करून काहीही टाकू नका, माझी आपल्याला नम्र प्रार्थना आहे. आणि मग सर्व ब्राह्मणांना आश्चर्य वाटलं. अरे म्हणे, कालपर्यंत हा दम देत होता म्हणे आपल्याला, आज कस का बदलला म्हणे हा. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी त्याला एक समज दिली. यानंतर आता हे यज्ञ चालू असताना तिथे झालं असं की त्या यज्ञातून एक कोला बाहेर आला आणि त्या कोल्यानं त्याचं वर्तमान भविष्य सर्व सांगून टाकलं की या श्रेष्ठामध्ये एक नृप असा आहे, एक राजा असा आहे की त्याचा लवकरच वध होणार आहे आणि त्यानंतर एका मोठ्या महायुद्धाला सुरुवात होणार आहे, असं त्या कोल्याने सांगितलं. आणि तो कोला पुन्हा त्या अग्नीमध्ये गुप्त होऊन गेला. ही भगवान श्रीकृष्णाची असलेली लीला आहे. आणि त्यानंतर एकदा झालं असं की याच भूभागामध्ये एक ब्राह्मण पती पत्नी तरुण जोडपं राहत असे. या दोघांचा एक नियम होता. हा इतका तेजस्वी होता की भर माध्यान्ह काळी हा शिवाची पूजा करायचा आणि त्यानंतर कैलासहून त्याला न्यायला विमान यायचं, हा त्या विमानात बसायचा आणि शिवाच्या दर्शनाला जायचं. पण नेमकी एका माध्यान्ह काळी आपल्याला माहिती, महाराजांनी सुद्धा तोंडला ग्रंथात सांगितलेले आहे की माणसाची बुद्धी कधी कोणत्या वेळेस धोका देईल, म्हणून आपल्या बुद्धीची पत कशी ओळखावी हे मोठं सुंदर सांगितलेलं आहे. आणि नेमकी स्वतःच्या पत्नीला बघितल्यानंतर याच्या अंतःकरणामध्ये भावनिर्मिती जागृत झाली आणि यानं पत्नीचा हात धरून हा वनामध्ये तिला घेऊन गेला. तर पत्नी त्याला सांगायला लागली, अहो स्वामी म्हणे, ही काही प्रतिक्रिया करायची वेळ नाहीये म्हणे, हा काही तो समय नाहीये म्हणे. पण तरीही तो ऐकना आणि नेमकी तिथं जात असताना एका सापानं त्याच्या पायाला दंश केला आणि दंश केल्यानंतर तो जागीच गतप्राण तो झाला. आता हा ब्राह्मण जागी गतप्राण झाला. ती आक्रोश करायला लागली, ती रडायला लागली जोर जोरात आणि त्याच वेळेस पुन्हा एकदा एक मधुर ध्वनी तिच्या कानावरती आला, नारायण नारायण. नारद मुनींनी तिला दर्शन दिलं. नारद मुनींनी तिला असं सांगितलं की तू याचा कलेवरती घेऊन या इंद्रप्रस्थ मध्ये जा, जिथं राजसूय यज्ञ चालू आहे. ठीक आहे म्हणे, जा म्हणे, पुढचं काय होईल ते बघ. त्यानंतर आता हिनं बिचारीनं कसं तरी कोणाच्या तरी साह्याने कलेवर घेतला आणि जिथं राजसूय यज्ञ चालू होता त्या यज्ञाच्या तिथं तिनं त्याला आणून ठेवलं. तरी आता इतरांनी सांगितलं की असं करू नको म्हणे, ही यज्ञाची जागा आहे, इथं असल्या प्रकारचं काहीही तू करू नकोस. आणि मग त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांना युधिष्ठिराने प्रार्थना केली की देवा म्हणे, हे काय म्हणे, माझ्या यज्ञामध्ये किती मोठं विघ्न येत आहे म्हणे, हे जर अशा प्रकारचं जर एक विघ्न आलं तर माझा यज्ञ कसा पुढे चालेल म्हणे. आणि मग त्यास भगवान श्रीकृष्ण स्वतः पुढे गेले आणि आता भगवान श्रीकृष्ण जसे पुढे जायला लागले तसे दुर्योधन आणि शिशुपाळ हे दुष्टबुद्धी एकमेकांकडे बघून हसायला लागली. हा काय करणार आहे? भगवान श्रीकृष्ण त्याच्या जवळ गेले, त्या प्रेताच्या जवळ गेले, उजव्या हातामध्ये जल घेतलं आणि भगवान श्रीकृष्णांनी सर्वांसमोर अशी प्रतिज्ञा केली की मी जर खरा ब्रह्मचारी असेल तर या शरीरामध्ये पुन्हा एकदा चेतना निर्माण होईल, पुन्हा एकदा प्राण येईल. असं म्हणून भगवान श्रीकृष्णांनी ते जल घेऊन त्याच्या मुखामध्ये सोडतं न सोडतं तोच
त्याच्यात पुन्हा चैतन्य निर्माण झालं, तो पुन्हा उठून बसला. सर्वांनी भगवान श्रीकृष्णाचा तिथे जय जयकार केला. वरतून ईश्वराने देवाने सुद्धा तिथे पुष्पवृष्टी केली. त्यानंतर हा यज्ञ चालू होता. काही समयानंतर एकदा दुर्योधनाच्या अंतःकरणामध्ये एक विचार आला आणि तो भगवान श्रीकृष्णांजवळ गेला. भगवान श्रीकृष्णाला त्यांनी सांगितलं की काय म्हणे, तुम्ही देवांचे देव आहे असं लोक म्हणतात म्हणे. मी म्हणत नाहीये म्हणे, असं लोक म्हणतात म्हणे. तुम्ही ईश्वराचे अंश आहात, तुम्ही ईश्वरी अवतार आहात, पण तरीही तुम्ही माझ्यामध्ये म्हणजे कौरवांमध्ये आणि पांडवांमध्ये तुम्ही भेदभाव का करता म्हणे. प्रत्येक वेळेस तुम्ही धर्मजाला देता अथवा अर्जुनाचंच तुम्ही काय ऐकता म्हणे, आमचं का तुम्ही ऐकत नाही म्हणे. ठीक आहे, तुला बघायचं आहे का म्हणे. ठीक आहे. मग श्रीकृष्णांनी तिथे अर्जुनाला सुद्धा बोलवलं आणि म्हणे एक पंगत बसली म्हणे सर्व ब्राह्मणांची. अर्जुनाला काय सांगितलं, या ब्राह्मणांमध्ये सर्वात दुष्ट अथवा दुराचारी अथवा पापी जर कोणी असेल तर तो शोधून आण म्हणे. हे अर्जुनाला सांगितलं. आणि दुर्योधनाला काय सांगितलं की यामध्ये एखादा जरी पुण्यवान असला तो तू त्याला शोधून आण म्हणे. आणि मग दोघं जण गेले. दोघं जण गेल्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा दोघं जण भगवान श्रीकृष्णाच्या चरणाजवळ आले आणि आता ते श्रीकृष्णांना सांगायला लागले. अर्जुनानं सांगितलं की देवा म्हणे यामध्ये कोणीच दुरात्मा नाहीये, ते सर्व पुण्यवान आहेत. यांनी खूप मोठं कधीतरी पुण्य केलेलं आहे, त्यामुळे आज हे राजसूय यज्ञाचा प्रसाद घेण्याच्या पात्रतेत झालेले आहेत म्हणे. आणि मग दुर्योधनाला विचारलं, अरे तुला कोणी दिसला का पुण्यवान, हे सगळे दुराचारी आहेत म्हणे, हे सगळे पापी म्हणे, घरी खायला मिळत नाही म्हणे येतात, त्याच्यामुळे इथून जेवतात ते म्हणे, हे पापी आहेत म्हणे. त्याच वेळेस भगवान श्रीकृष्णांनी त्या दुर्योधनाला विचारलं, हाच फरक आहे म्हणे, तुमच्या दोघांमध्ये हाच फरक आहे. श्रीकृष्णाने दुर्योधनाला असं सांगितलं की अर्जुनाला हे ते सर्व पुण्यात्मे जेवण करतात ते असं दिसतंय, आणि तुला काय दिसतंय, हे सर्व दुष्ट आहेत, यांना घरी खायला मिळत नाही म्हणून इथे जेवायला आलेले अशा प्रकारचं दिसतंय. आणि त्यानंतर त्या देवाच्या कृपेने हा जो राजसूय यज्ञ आहे हा अत्यंत आनंदानं संपन्न झाला. मी सौभाग्यवती काकूंना अशी प्रार्थना करतो की एखादं सुंदर भजन अथवा गवळण त्यांनी येथे दोन कीर्तन हे मंगळवारी ना, हे हृदयात माझ्या राहिली आणि कोणतं 12 पहिल्या आणि हे अष्टभुजा दोन्ही छान मस्त हे मध्ये. सात पुढे 7 9 5 नंबर नाही 10 हे 12. हृदयात माझ्या राहिली हो, हृदयात माझ्या राहिली हो, मी रेणुका माऊली पाहिली हो, मी रेणुका माऊली पाहिली हो. माहुरगडावरी बसे तुझी स्वारी, माहुरगडावरी बसे तुझी स्वारी, दर्शनाला येतात नर नारी, दर्शनाला येतात नर नारी. पिवळ्या हळदीची टिकली द्याली हो, पिवळ्या हळदीची टिकली द्याली हो, मी रेणुका माऊली पाहिली हो, मी रेणुका माऊली पाहिली हो. पंचामृताने तुझला नाव घालिले, पंचामृताने तुझला नाव घालिले,
शालू पैठणी आईला नेसविते, शालू पैठणी आईला नेसविते, हिरवी काचोळी हिरवी काचोळी अंगामध्ये झाली हो, हिरवी काचोळी अंगामध्ये झाली हो, मी रेणुका माऊली पाहिली हो, मी रेणुका माऊली पाहिली हो, दीनदासाची हाक ऐकोनिया, दीनदासाची हाक ऐकोनिया, आली रेणुका माता धावोनिया, आली रेणुका माता धावोनिया, तुझ्या दरबारी लोटांगण घाली हो, तुझ्या दरबारी लोटांगण घाली हो, मी